धम्मबंधू भगिनींनो, आपण मागच्या वेळेस सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का या प्रकरणाचा विचार केला होता. आज आपण थोडेसे पुढे जाणार आहोत आणि एक वेगळा प्रश्न हाताळणार आहोत. हे वेगळे प्रश्न भारतीय माणसाच्या एकंदरीत मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणारे आहेत. भारतातला मनुष्य ज्या ज्या वेगवेगळ्या विचारामध्ये अडकलेला आहे आणि त्या विचारामुळं तो सम्यक मार्गाचं अनुसरण करू शकत नाही, अशा विविध मानसिकतेचं बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये ठिकठिकाणी विवेचन केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून बुद्ध शिकवणीकडे माणसाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा ज्या अनेक मानसिक विचारांच्या गोष्टी आहेत माणसाला अडकवून ठेवणाऱ्या, त्यामध्ये मृत्यूनंतर काय हा एक फार मोठा प्रश्न आहे. सर्व धर्मांनी त्या बाबतीमध्ये भूमिका अशी घेतलेली आहे की मृत्यूनंतरही माणसाला ईश्वराशी सामना करावा लागतो, त्याच्या संपर्कात यावं लागतं आणि तो ज्याप्रमाणे त्याचं भविष्य ठरवेल त्याप्रमाणे त्याचं काहीतरी बरं वाईट होतं. हिंदू धर्मात कल्पना आहे की मनुष्य आयुष्यभर जे काही पाप पुण्य करतो त्याचा हिशोब स्वर्गामध्ये देव ठेवतो आणि मनुष्य मेल्यानंतर मग त्याच्या पाप पुण्यानुसार त्याला पुढची गती देतो किंवा पुढचा जन्म देतो. ख्रिश्चन, मुसलमान आणि ज्यू धर्मामध्ये म्हटलेलं आहे की मनुष्य मेल्यानंतरही त्याच्या सर्व कर्माचा विचार देव करतो. तोपर्यंत त्या माणसाला थडग्यामध्ये राहावं लागतं, त्याला पुरून ठेवायचं, त्याचं शरीर नष्ट करायचं नाही. आणि मग ईश्वराचा न्यायाचा दिवस येतो, त्याला डे ऑफ जजमेंट म्हटलेलं आहे. त्या दिवशी ईश्वर सर्वांना त्या थडग्यातून जागं करतो आणि त्यांना आपल्या पाप पुण्याचा हिशोब सांगतो आणि त्याप्रमाणे त्यांना मोक्ष द्यायचं, स्वर्गात पाठवायचं की नरकात पाठवायचं ते ठरवतो. तर अशा प्रकारे बहुतेक सर्व धर्मांच्या मध्ये ह्या कल्पना आहेत की माणसाचं पुढचं जीवन आहे. हिंदू धर्म आणि बाकीचे धर्म म्हणतात की मनुष्य मेल्यानंतर पुन्हा जन्मास येतो. ख्रिश्चन, मुसलमान, ज्यू म्हणतात की तो मेल्यानंतर जन्मास येत नाही, तो थडग्यामध्ये पडून राहतो आणि ईश्वराच्या न्यायाच्या दिवशी त्याचा सोक्षमोक्ष लागतो, त्याला स्वर्गात पाठवायचे की नरकात पाठवायचं याचं. त्यामुळं काही असलं तरी जवळ ह्या सर्व धर्मांच्या मध्ये मेल्यानंतरच्या जीवनाचा विचार केलेला आहे. बुद्ध धर्मामध्ये असं काही आहे का? आता अनेक माणसं असा प्रश्न विचारल्यावरती दोन प्रकारे उत्तर देतात. बुद्धानं स्वर्ग नरक मानला नाही म्हणून असं काही बुद्ध धर्मामध्ये नाही. मृत्यूनंतर माणसाचं अस्तित्व असतं की नाही याबद्दल अनेक लोकांना काही सांगताच येत नाही. मग बुद्धानं पुनर्जन्म मानला त्याचं काय? मग पुन्हा एक मोठा घोटाळा होऊन बसतो आणि बुद्ध धम्म संघाबद्दलही आपल्या मनामध्ये शंका यायला लागते की बुद्ध एकीकडे म्हणतात पुनर्जन्म आहे, दुसरीकडे म्हणतात स्वर्ग नरक नाही. मग नेमकी भानगड आहे तरी काय? तर अशा प्रकारे बुद्धाचं हे तत्त्वज्ञान शिकवत असताना अशा फार महत्त्वाच्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. आणि आपल्या आसपास आपण लहानाचे मोठे होत असताना ज्यांच्या संपर्कात येतो त्या सर्वच लोकांच्यापासून आपण अशा काही गोष्टी ऐकलेल्या असतात की स्वर्ग आहे, नरक आहे, ईश्वर न्याय करतो, पाप पुण्याचा हिशोब करतो. हे ऐकून काय होण्यापूर्वी गोष्टी माणसाच्या कानावरती असतात आणि त्यामध्ये मनुष्य आणखी बिथरून जातो. नेमकं काय ते त्याला कळत नाही. त्याच बाबासाहेबांनी इथे जे प्रकरण लिहिलेलं आहे ते प्रकरण आहे मृत्यूनंतर जीवनाची चिंता कशाला करा. एवढं शीर्षक वाचलं म्हणजे कधी कधी माणसाला वाटतं
की मृत्यूच्या नंतर काही नसतं म्हणून हे लिहिलेलं आहे, पण ती भानगड नाही. ही भानगड जरा जास्त सखोल आहे आणि ती लक्षात येण्यासाठी आपल्याला इतर बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. पण प्रथमतः आपण इथे काय म्हटलं ते लक्षात घेऊ आणि ते कोणाला लागू होतं ते थोडंसं समजून घेऊ. हे प्रकरणच कोणाला कळणार नाही जर त्यांनी अशा प्रकारे अभ्यास केला नाही तर. वाचून तर शक्यच नाही. यू नेवर अंडरस्टँड. तर इथे कश्यप संयुक्त निकायमधली त्या सूत्रातली माहिती आहे. त्याला दस अव्याकत असं म्हटलेलं आहे. दस अव्याकत किंवा दश अव्याकृत याचा अर्थ 10 अशा गोष्टी ज्याची उत्तरं बुद्धांना दिलेली नाहीत. बुद्धांना मौन पाळलं, त्या प्रश्नाची उत्तरं दिलेली नाहीत म्हणून त्यांना अव्याकृत, अव्यक्त, न सांगितलेले असे म्हटलेलं आहे. अव्याकृत गोष्टी तर त्या आपल्याला कश्यप संयुक्त निकायच्या 16व्या सूत्रामध्ये पाहायला मिळतात. काय म्हटले बुद्धांना ते थोडंसं बघूया. एके समयी स्थवीर महाकाश्यप आणि स्थवीर सारीपुत्त हे बनारस जवळच्या इसिपत्तनमधील मुगदाय मनामध्ये राहत होते. त्यावेळी स्थवीर सारीपुत्त सकाळी आपला एकांत संपवून आहत स्थवीर महाकाश्यप यांच्या जाऊन बसले. अशा रीतीनं बसल्यावरती स्थवीर सारीपुत्तानं महाकाश्यपाला प्रश्न केला, मित्रा कश्यपा, मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व असते काय? शब्दप्रयोग लक्षात घ्या. मेल्यानंतर, मृत्यूनंतर तथागतांना म्हणजे बुद्धांना अस्तित्व असतं काय? बुद्धाच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न येतो, सर्वसामान्य लोकांच्या बद्दलचा नाही, कॉमन क्वेश्चन नाही, स्पेसिफिक आहे. तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व असते किंवा नाही यासंबंधी तथागतांनी काहीच सांगितलेलं नाही. हे उत्तर आहे. मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते अशा दोन्ही गोष्टी म्हणायच्या काय? मित्रा, हे सुद्धा तथागतांनी म्हटलेलं नाही. तर मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही अथवा नाही असेही नाही असं म्हणायचं का? त्याचं उत्तर आहे, हे सुद्धा भगवंतांनी म्हटलेलं नाही. मित्रा, हे भगवंतांनी का म्हटलेलं नाही? कारण हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वाशी संलग्न नाही. तो प्रश्न आपल्याला प्रज्ञा किंवा निब्बाण यापैकी काहीच साधू देत नाही आणि म्हणूनच तथागतांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. प्रकरण संपलं. काय अर्थ काढायचा? अर्थ काय आहे ना, प्रॉब्लेमच. कारण आगाही नाही आणि पिछाही नाही आपल्याला. तर या साऱ्या 10 गोष्टी ह्या इतर ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्याही फार महत्त्वाच्या आहेत, लक्षात घेण्यासारख्या आहेत. ते सूत्र जे आहे अव्याकतपन्न म्हणून ते सूत्र आहे आणि त्या सूत्रामध्ये पोट्टपादाशी बोलत असताना बुद्धाने म्हटलेलं आहे. त्यांना प्रश्न विचारला की भगवान, हे जग शाश्वत आहे का? सस्सतो लोको. बुद्धानं त्यावरती काही बोलायचं नाकारला. दुसरा प्रश्न विचारला, हे जग शाश्वत नाही का? अससतो लोको. बुद्धानं मौन साधलं. मग हे अंतवान आहे का? नष्ट होणार आहे का? बुद्धानं काही उत्तर दिलं नाही. हे नष्ट होणारं नाही का? बुद्धानं उत्तर दिलं नाही. तंग जीवं तंग शरीरं. मग जीव आणि शरीर हे एकच आहे का? बुद्ध काही बोलले नाही. आय्य जीवं आय्य शरीरं.
ते वेगवेगळे आहेत का? बुद्ध त्यावरती काही बोलले नाही. होती तथागतो परम मरणा, मेल्यानंतर तथागत असतात का? तो मगाचा प्रश्न. बाबासाहेबांनी मोजके 4 घेतले, पण याच्यामध्ये एकंदर 10 आहेत. ते 6 अगोदर सांगितले, तर 7वा प्रश्न इथपासून बाबासाहेबांनी याच्यामध्ये घेतलेला की हे होती तथागतो परम मरणा, की मृत्यूनंतर तथागतांचं अस्तित्व असतं काय? बुद्ध गप्प राहिले. न होती तथागतो परम मरणा, मृत्यूनंतर तथागत असत नाही का? बुद्ध गप्प राहिले. होती नच होती तथागतो परम मरणा, ते असतातही नसतातही असं काही आहे का? त्याचे बुद्धाला उत्तर दिलं नाही. नैव होती न होती तथागतो परम मरणा, तथागत मेनंतर असतही नाही, असत नाही असंही नाही, असं काही आहे का? त्याचे उत्तर बुद्धानं दिले नाही. आणि मग एक प्रश्न उपस्थित दिला आहे, किम पण बनते भगवंता व्याकतंगती. मग भगवंतांनी नेमकं सांगितलं तरी काय? या प्रश्नाची उत्तर दिली नाहीत, मग उत्तर कशाचं दिलं आहे? काय सांगितलेलं आहे? किम पण बनते भगवंता व्याकतं, व्याकृत केलेलं आहे, सांगितलेलं आहे. हा प्रश्न विचारलेला आहे. हे वास्तविक याच्यामध्ये यायला पाहिजे होतं, परंतु ते काही आलेलं नाही. म्हणून हा साराच पॅराग्राफ जो आहे, प्रकरण आहे, ते माणसाला गोंधळात टाकतं, त्याला त्यातलं काही आकलन होत नाही. मग या प्रकारे बुद्धानं सांगितलं तरी काय? जर हे सांगितलं नाही, याचा अर्थ बुद्ध अज्ञानी होते, त्यांना कळत नव्हतं ना म्हणून सांगितलं नाही. कोणी उत्तर दिलं नाही तर आपण काय समजतो? येतच नाही म्हणून दिलं नाही. मग बुद्ध अज्ञानी होते, त्यांना कळत नव्हतं म्हणून त्यांनी असं म्हटलं. गप्प राहिले का? बरं, गप्प राहिले हे त्यातून काही भयंकर नुकसान होईल, काहीतरी वाईट घडेल या भीतीनं गप्प राहिले का? का गप्प राहिले? तर का गप्प राहिले याचं उत्तर देणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हा प्रश्न ते उपस्थित केलेला आहे, किम पण बनते भगवंता व्याकतं. की बघ, भगवंतांनी मग काय सांगितलं आहे, काय कथन केलेलं आहे? ते तंगी पोठ्ठपादं, हे पोठ्ठपाद ब्राह्मणा. बुद्धानं काय म्हटलं आहे? ईदं दुःखं, हे दुःख आहे. मया व्याकतं, मी सांगितलेलं आहे. हे दुःख आहे हे मी सांगितलेलं आहे. बुद्धाची भाषा कशी आहे ती बा. अयं दुःख समुदयोती पोठ्ठपादं, या प्रकारे दुःखाचा उदय होतो पोठ्ठपाद, हे मी सांगितलेलं आहे. अयं दुःख निरोध होती को पोठ्ठपादं व्याकतं, की या प्रकारे दुःखाचा अंत होतो हे मी पोठ्ठपाद सांगितलेलं आहे. अयं दुःख निरोधगामिनी पटिपदा तीखो पोठ्ठपादो व्याकतं, की या प्रकारे त्या दुःखाचा क्षय होतो, विनाश होतो, हे पोठ्ठपाद मी आपल्याला सांगितलेलं आहे. कस्मापणेतं म्हणते भगवता व्याकतं ती, असंच का सांगितलं? दुसरं का सांगितलं नाही? एतंही पोठ्ठपादं अर्थसहितं, हे अर्थपूर्ण आहे. एतं धम्मसंहितं, हे धम्मानुसार आहे, धम्मसंकत आहे. एतिंग आदि ब्रह्मचर्यकं, हे ब्रह्मचर्य जीवनाकडे नेणारं आहे. एतं निब्बिदाय, निर्विदा प्राप्त करणारं. विरागाय, विराग प्राप्त करणारं. निरोधाय, निरोध सिद्ध करणारं. उपशमाय, शांत करणारं. अभियाय, ज्ञान देणारं. संबोधाय, प्रत्यक्ष निर्वाण प्राप्त करणारं, निर्वाणापर्यंत नेणारं. निब्बाणाय, निर्वाणाची प्राप्ती करणारं. संवतती, तिकडे नेणारं हे आहे. तस्मा एतं मया व्याकतं ती, आणि म्हणून हे पोठ्ठपाद हेच मी सांगितलेलं आहे. आता हे झाल्यावरती आपल्याला मग मुख्य विचाराकडे वळावं लागतं, की बुद्धानं अनावश्यक गोष्टींचं उत्तर द्यायचं टाळलं. कुठलं? लोक शाश्वत आहे का? जे कायम टिकणार आहे का? तुला काय पडलं आहे बाबा त्याचं? ते टिकवणं नको, तुझ्या काही कामाचं आहे का? साधा सरळ प्रश्न आहे.
त्याचं उत्तर तुला मिळालं तर तुझं काय लाभ झाला, तुझ्या काय फायद्याचं झालं? काही नाही. मग ते अशाश्वत आहे, असेल ना तर नसेल, तुझा काही फायदा आहे का? काही फायदा नाही. ते अंतवान आहे किंवा अनंत आहे, तुझा काही फायदा आहे का? काही फायदा नाही. जीवशरीर एक आहे की नाही, तुला त्याशी काय पडलेलं आहे? त्याचं उत्तर जरी तुला मिळालं तर तुझा काय फायदा आहे? जीवशरीर वेगळं आहे, तुझा काय फायदा? तथागत मेल्यानंतर असतात की नाही, माहीत होऊन तुझं काय होणार आहे? मेल्यानंतर नसतात की काय, तुझा काय फायदा? काही लक्षात आपलं? बुद्धानं सारं लक्ष ह्या बाकीच्या गोष्टीपासून काढून माणसाच्या दुःखावरती केंद्रित केलेलं आहे. तू दुःखी आहेस ना? काय उत्तर आहे? तू दुःखी आहेस की नाही? आहे. मग ते दुःख तुला कायम हवं आहे का? तर नाही. दुःख कोणालाच नको असतो. मनुष्य जगतो स्वभावानं आहे सुखानं जगण्याकडे पळण्याचा. म्हणून सुखगामिनी आहे, तो सुखाकडे धावणारा आहे. ही माणसाची प्रवृत्ती आहे. हे खरं आहे की नाही? मग तुला सुख पाहिजे की नको? का जग अंतवान आहे, अनंत आहे, कळलं म्हणजे तुझं काम झालं? नाही. त्यामुळे ते प्रश्न तुझ्या जीवनाशी संबंधित नाही, तुझ्या जीवनाशी दुःख संबंधित आहे. आणि त्या दुःखाचं कारण मी जाणलेलं आहे. ते दुःख थांबवता येतं, त्याचा निरोध करता येतं हे मी जाणलेलं आहे. आणि तो कसा करायचा हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. हे तुझ्या कामाचं आहे, ते मी तुला सांगितलेलं आहे. काही लक्षात येतं आपल्याला की बुद्धानं ह्या कल्पनारम्य गोष्टी मानवाच्या दृष्टीनं आहेत, त्या कल्पनारम्य गोष्टीमध्ये लक्ष घातलं नाही. त्यांनी माणसाला त्याच्या अस्तित्वाच्या सत्यतेचं स्मरण करून दिलेलं आहे. हे तुझं अस्तित्व आहे, ही तुझ्या जगण्याची सत्यता आहे. तुझा सामना कोणाशी आहे? दुःखाशी आहे. मग त्या दुःखाशी सामना करायचं सोडून तू नको त्या प्रश्नामध्ये का पडला? त्याची काही गरज नाही. ईश्वर आहे की नाही त्याची तुला गरज नाही. त्याच्या हातात सर्व आहे की नाही त्याची तुला गरज नाही. तो नवसाला पावतो की नाही त्याची तुला गरज नाही. काही लक्षात येतं? अशा गरज नसलेल्या लोकांच्या विचारांमध्ये लोक अडकलेले आहेत, हे त्यांचं अज्ञान आहे. काही लक्षात येतं आपल्याला? आणि मग हे कसं घडतं? तर बुद्धाने त्याची जी काही महत्त्वाची कारणं सांगितलेली आहेत ती आहे माणसाचं कर्म. मध्यम निकायामध्ये 135वं सूत्र आहे, ज्याला चुल्लकम्म विभंग सूत्र असं म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं सूत्र मांडलेलं आहे. हे बुद्ध धर्माची प्रमुख शिकवण आहे आणि ही शिकवण शिकणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यावरती जमलं तर कधी आपल्याला इथे एखाद्या दिवसाचा सेमिनार घेता येईल. परंतु तो विषय तसा कठीण असल्यामुळं एकदम समजणंही मुश्किल होऊन जातं, पण तरी समजून घ्यायला काही हरकत नाही. बुद्धाचं पहिलं वचन हे आहे की मनुष्य आपल्या कर्मानं बांधलेला असतो. कर्म हे बीजासारखं आहे आणि बीजाचा धर्म आहे वातावरण लाभलं की अंकुरणं, वाढणं आणि फुलाफळास येणं. त्या बीजामध्ये फुलं आहे, त्या बीजामध्ये पानं आहे, त्या बीजामध्ये फळसुद्धा आहे की नाही? परंतु ती एकदम प्रगट होत नाही. त्यासाठी विशिष्ट सराउंडिंग लागतं, विशिष्ट वातावरण लागतं. त्या वातावरणामध्ये ते बीज अंकुरलं की त्या विशिष्ट काळामध्ये ते आपल्या पूर्णत्वाला म्हणजे फळापर्यंत जाऊन पोचतं. हे सृष्टीतल्या प्राणीमात्रांच्या एकंदरीत जीवनाचं, त्यांच्या अस्तित्वाचं चक्र आहे. आणि हे चक्र बुद्धानं प्रामुख्याने लक्षात घेतलेलं आहे की मनुष्य प्राणी म्हणून तुम्ही या चक्राच्या बाहेर नाही. तुम्ही जन्मास आला बीजरूपानंच, बीजामधूनच, आणि मग त्या
चक्राप्रमाणे एक 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 स्टेप तुम्ही गाठत जातात आणि अंतिमतः तुम्ही मरतात. परंतु ह्या मधल्या काळामध्ये तुम्हाला जगायचं आहे आणि सुखानं जगायचं आहे, ही तुमची अपेक्षा असते. इथपर्यंत ठीक आहे. या मधल्या काळात जन्मास आल्यापासून मरेपर्यंत सुखानं जगावी ही माणसाची एकमात्र इच्छा असते. बाकी काय चाललं आहे जगात त्याला काही घेणं देणं नाही. आपल्या आसपास काय चाललं त्याशी त्याला घेणं देणं नाही. मनुष्याची एकमात्र चेतनाशक्ती सुखाकडे ओढ घेणारी असते. हे काही लक्षात येतं आपलं. सुख नसेल तर मनुष्य जगू इच्छित नाही. सुख मिळवण्याचे मार्ग नष्ट झाले तर आपल्याला माहीत आहे मनुष्य आत्महत्या करतो. त्याला आपल्या जिवंत राहण्याची सुद्धा फिकीर वाटत नाही, इतका तो पराकुटीचा निराश झालेला असतो. का तर सुख मिळण्याची कुठली आशा राहिलेली नाही. हे मानवी जीवनाचं सत्य आहे की असत्य आहे? आणि हे सर्वच माणसांच्या बाबतीमध्ये सत्य आहे की असत्य आहे? त्यामुळे एकंदरीत मानवी जीवनाचा विचार करत असताना बुद्धांना पहिलं सूत्र जे मांडलेलं आहे ते हे की मनुष्य सुखाकांक्षी आहे आणि त्याला दुःख नको आहे. म्हणून त्याचं सर्व लक्ष त्या एका प्रश्नावरती केंद्रित आहे आणि त्या प्रश्नाला सोडून इतर प्रश्नांची चर्चा त्याच्यापुढे करणं, त्याला सांगणं म्हणजे त्याचं जीवन बर्बाद करणं आहे. त्याला त्या मार्गापासून रोखणं आहे. थोडक्यात त्याचं नुकसान करणं आहे. आणि ही नुकसान करण्याची भाषा बुद्धानं वापरलेली नाही. म्हणून दुःख आहे पहिलं लक्षात घ्या. आणि मग हे दुःख नष्ट कसं करायचं ते मी जाणलेलं आहे. त्याची कारणं मला माहीत आहे. ती कारणं मी शिकवलेली आहेत, ती लक्षात घ्यायची आणि त्या कारणांच्या वेगळं वागून दुःख नष्ट करता येतं. त्यामुळे दुःख आपल्या जीवनातलं ही भावना सोडून द्यायची. म्हणून कधी कधी मनुष्य आशेनं जगतो. आज नाही उद्या मिळेल, उद्या नाही परवा मिळेल, परवा नाही नंतर मिळेल, असं असं केलं तर असं असं होईल, अशा प्रकारे सारे कॅल्क्युलेशन करत मनुष्य जगत असतो. हे तर बरोबर आहे. तर एवी तेवी तो कॅल्क्युलेशन करतोच, एवी तेवी तो दुःखातून मुक्त होण्याचा विचार करतोच, एवी तेवी तो सुख मिळवण्याचा विचार करतोच. मग ते नेमकं कसं मिळतं तो मार्ग बुद्धानं सांगितलेला आहे, तो उपाय बुद्धानं सांगितलेला आहे. म्हणून 4 आर्य सत्य ही बुद्धाच्या धम्माचा पाया आहेत. आणि ही सुद्धा नाकारणारी बौद्ध माणसं आहेत. बाबासाहेबांचाच ग्रंथ वाचून माझ्याशी वाद घालणारी माणसं आहेत की बाबासाहेबांनी 4 आर्य सत्य नाकारली. आता असे जर आंबेडकरी अनुयायी असतील तर बुद्ध धर्माचं काय होणार आहे देशामध्ये ते थोडंसं आपण लक्षात घ्यावं. मी सारी उदाहरणं देत नाही का ते काही जाहीर याच्यामध्ये बरोबर नाही म्हणून, परंतु एवढं अज्ञान या समाजामध्ये आज मितीला आहे आणि अशी अज्ञान माणसं बाबासाहेबांच्या नावाने धम्माचा प्रचार करतात. ही आणखी त्याच्यामधली गंमत आहे. धम्माचा प्रचार करणारी माणसं आहेत एवढ्या अज्ञानानं. कसं होणार आहे देशामध्ये बुद्ध धर्माचं? 60 वर्षात काय झालं ते पुरावा आहे ना काय होणार आहे ते. म्हणून हे मूळ तत्वज्ञान शिकणं फार आवश्यक आहे. बुद्धानं काय म्हटलं की कर्म घडतं. कसं घडतं? कसं घडतं? मन ही त्यातली महत्त्वाची शक्ती मानलेलं आहे. ती चित्तशक्ती आहे. त्याला आधुनिक भाषेमध्ये कॉन्शियसनेस असं सुद्धा म्हणतात. आणि कॉन्शियसनेस ही एक एनर्जी आहे विश्वामधली. हे आता वैज्ञानिकांनी 30-40 वर्षापासून मान्य केलेलं आहे. 30-40 वर्षापूर्वी विज्ञानही म्हणत होतं की जग सारं मटेरियलिस्टिक आहे, मटेरियल एनर्जी आहे, सर्व विश्व एनर्जीनं भरलेलं आहे. आणि ही एनर्जी नाना प्रकारच्या फॉर्ममध्ये स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ठोस स्वरूपामध्ये एनर्जी आहे आणि न दिसणाऱ्या अदृश्य समाजा स्वरूपामध्ये सुद्धा एनर्जी आहे. जी आकाशाची पोकळी म्हणतो आपण
ती पोकळ नसून, रिकामी नसून सर्व प्रकारच्या एनर्जीनं भरलेली आहे, हे वैज्ञानिक जाणतात पहिल्यापासून. आता त्यांनी आणखी नवीन जी गोष्ट लक्षात घेतली ती अशी की एक चेतनाशक्ती नावाची ही एनर्जी असते, चेतसिक एनर्जी, एनर्जी ऑफ कॉन्शियसनेस. आणि म्हणून आता विज्ञानामध्ये संशोधन होतं ते होलिस्टिक पद्धतीनं होतं. म्हणजे चेतनाशक्तीची एनर्जी लक्षात घेऊन बाकीच्या सर्व वैश्विक गोष्टींचा विचार करण्याची, संशोधन करण्याची एक नवी नीती आज विज्ञानामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून चेतसिक शक्ती ही एक शक्ती आहे. नुसतंच चार्वाकाने एक उदाहरण दिलं, जीव कसा निर्माण होतो. चार्वाक मटेरियलिस्ट होता, पूर्णपणे भौतिकवादी. म्हणजे सोपं आहे. तुम्ही पान खाता, हिरव्या रंगाचं पान, त्यामध्ये कळ्या रंगाची सुपारी, काळपट रंगाचा कात आणि पांढऱ्या रंगाचा चुना. कमीत कमी 4 गोष्टी लागतात. ह्या 4 गोष्टी तुम्ही एकत्रित तोंडात घातल्या आणि चावल्या की काय होतं? लाल रंग निर्माण होतो. कुठून आला म्हणे तो? त्याप्रमाणे म्हणे पृथ्वी म्हणजे माती, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे उष्णता. पृथ्वी, आप, तेज आणि वायू ह्या गोष्टी एकत्रित आल्या की माणसाचा जन्म होतो. करा भाऊ, बाहेर जाऊन मिक्स करा. होतं का मिक्स केल्यानं? नाही होत. बुद्धाची भूमिका अशी आहे की हे 4 पदार्थ अनेक प्रकारच्या कंडिशनिंगमधून, संस्कारामधून पुढे जातात. त्यामधून वनस्पती वगैरे निर्माण होतं, पाणी निर्माण होतं, पेय निर्माण होतं, नाना प्रकारच्या गोष्टी होतात. अन्न म्हणून मनुष्य ते खातो, त्याच्या शरीरामध्ये परत तशाच प्रक्रिया होतात नाना प्रकारच्या. त्यातून वीर निर्माण होतं, त्यामध्ये बीज असतं. काही कळलं? बीजापर्यंत पोचला तुम्ही, त्यामध्ये ती चेतनाशक्ती असते. अशा बीजाच्या संयोगातून प्राणी जन्मास येतो. विनाकारण येतो का? नाही. आणि मग बुद्धाने आणखी महत्त्वाचं तत्व मांडलं की नुसतं आता संयोगाचाच फायदा नाही, तर तिथे चेतनाशक्ती उपस्थित असावी लागते. आणि म्हणून चेतनाशक्तीचे अनेक पुंज ह्या आकाशामध्ये भरून राहिलेले आहेत. आणि ते पुंज चेतनाशक्तीचे विशिष्ट परिस्थितीमध्ये खेचले जातात, इलेक्ट्रिक गतीनं तिकडे ओढले जातात. ह्या शक्ती आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं बीजांचं संयोजन होत असताना चेतनाशक्ती उपस्थित असते. त्याला बुद्ध धर्मात गंधब्ब म्हटलेलं आहे. आणि मग प्राण जन्मास येतो. चेतनाशक्ती त्या शारीरिक भौतिक जे घटक आहेत त्या भौतिक घटकामध्ये एकरूप होते आणि मनुष्य, शरीर आणि मन अशा प्रकारे एक सजीव प्राणी बनतो. नुसत्या 4 गोष्टी मिक्स झाल्यानं होत नाही, चेतनाशक्तीच्या मध्ये असते. आणि मग ही चेतनाशक्ती प्रामुख्यानं शरीराच्या माध्यमातून माणसापासून कर्म करून घेते किंवा माणसाला करायला लावते किंवा मनुष्य कर्म करत जगतो, हालचाल करतच जगतो, त्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही. आणि हे करत असताना त्या चेतनाशक्तीचा प्रवाह वाहत असतो. त्याला पाली भाषे म्हटलं एक चित्त संततिंग असं म्हटलेलं आहे. चित्ताची संतती असते, सतत प्रवाह चालू असतो. क्षणाक्षणाला चित्त बदलत असतं. चित्ताचा एक प्रवाह असतो आणि त्या प्रवाहामुळं, त्या एकतांतेमुळं आपल्याला त्यातला भेद दिसत नाही, त्यातली सूक्ष्मता दिसत नाही. उदाहरणार्थ पाणी वाहत असतं. पाण्यामध्ये तुम्ही काही अडसर निर्माण केला, अडसर दिसतो का? दिसतच नाही. त्यामुळं अनेक कणांचं, सूक्ष्म कणांचं ते पाणी बनलेलं आहे. त्यांचा एक सतत प्रवाह आहे. त्या प्रवाहामध्ये आपल्याला वेगळे पण काही दिसत नाही. त्यातले घटक तर आपल्याला दिसतच नाही. म्हणून कधी कधी मराठी म्हण असतं ना, यू कॅनॉट स्टेप इन टू वॉटर ट्वाईस.
आपण एकाच पाण्यात दुसऱ्यांदा पाऊल टाकू शकत नाही, कारण तो सतत प्रवाह आहे. त्यामुळे माणसाची चित्त संस्कृती हा प्रवाह आहे आणि तो कर्माच्या माध्यमातून गतिमान होत असतो. एक गती आहे ती. हा गतिमानचा सिद्धांत इथे सुद्धा मान्य केलेला आहे आणि म्हणून मनुष्य कर्म करतो. मनुष्य कुठले कर्म करत असताना त्याच्या मनात विचार यावा लागतो. कुठून येतो तो? भावना निर्माण व्हावी लागते. कुठून होते ती? आणि माणसाजवळ भावना नाही तसं म्हणता येईल का? खरं म्हणजे माणसाच्या जीवनावरती सर्वात मोठा कंट्रोल कोणाचा असेल तो भावनांचा आहे. बुद्धी आहे, विचार आहे, ज्ञान आहे, पण भावनेच्या पुढे तेही हरतात. राग आला, शांती परम सुख आहे असा शांतीचा उपदेश जाणणारा मनुष्य काय करतो? राग आल्यावर गेली ना शांती, फटकन, पत्ताही नाही त्याला कधी गेली. इतकी परिस्थिती होते ना. म्हणून भावनेच्या भरामध्ये मनुष्य वाटेल ते करतो त्या भावनेच्या संतुष्टीसाठी. त्या भावनेचं डिमांड जे असेल ते डिमांड पूर्ण करण्यासाठी, मागणी पूर्ण करण्यासाठी मनुष्य काही ना काही केल्याशिवाय, त्या अनुकूल असं काही ना केल्याशिवाय राहत नाही. हा आपला जीवनाचा अनुभव आहे ना. मग ही जी काही मानसिक शक्ती आहे, ही मानसिक शक्ती त्या माणसाच्यातून करून घेते. ही मानसिक शक्ती पुन्हा पुन्हा केल्यानं एक सवय लागते आणि आणखी बलिष्ठ होते. माणसाला सवय तशीच लागते. एकच गोष्ट आपण पुन्हा पुन्हा केली की सवय लागते. सवय कशी लागते? हॅबिट फॉर्मेशन ज्याला म्हणतात ते या पद्धतीनं. वारंवार एखादी गोष्ट केली की सवय लागते. त्याप्रमाणे आपलं मन जे जे मागेल ते आपण सतत देत राहिलं, सवय लागते आणि मग त्यातून बाहेर पडणं मोठं कठीण होऊन बसतं. रागवण्याची सवय आहे. मनुष्य माझा स्वभावच आहे, राग येतो मला, परंतु राग येतो तो थांबवायचा प्रयत्न मी कधी करत नाही. राग आला की रागानं वागतो, तसंच वागतो, माझा स्वभावच आहे तसं. म्हणजे ती सवय पक्की होऊन जाते ते आणि त्याच पद्धतीनं मनुष्य वागत राहतो. आणि त्या वागण्यातून मग त्याचं कर्म, त्याचं वागणं एकतर चांगलं परिणाम देणारं ठरतं किंवा वाईट परिणाम देणारं ठरतं. वाईट म्हणजे दुःख निर्माण करणारं, चांगलं म्हणजे सुख निर्माण करणारं. यालाच बुद्धानं कुशल आणि अकुशल असं कर्म केलेलं आहे. आणि प्रत्येक मनुष्य आपल्या कर्माचा मालक आहे. दुसरा कोणी त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही. ज्याचं कर्म त्यालाच करावं लागतं. आणि जिथे कर्म घडतं तिथे त्याचा परिणाम होतो, तो आणखी थर्ड ठिकाणी होत नाही. मग ज्या शरीर मनातून माणसाचं कर्म झालेलं आहे त्या शरीर मनाशीच त्याचा परिणाम राहणार आहे, त्याच्यापासून दुसरीकडे कुठे जाणार नाही. म्हणून कुणी कोणाचं करू शकत नाही, कुणी कोणाचं काही बरं वाईट करू शकत नाही. जे होतं ते त्याच्याच हातून होतं. बाहेरची गोष्ट निमित्त मात्र असते, फार तर चेतावणी असते, यापेक्षा अधिक काही असत नाही. म्हणून ईश्वर सुख देतो, ईश्वर दुःख देतो हा सिद्धांत इथे 100% सायंटिफिकली नष्ट होतो. अर्थच नाही त्याला. प्रत्येक माणसाला स्वतःच करावं लागतं, स्वतःचा अनुभव घ्यावा लागतो, त्याच्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप होत नाही. तुम्ही असं कोणाला हात लावून तुमचं सुख ट्रान्सफॉर्म करू शकता काय? ट्रान्समिट करू शकता का? चला मी हात लावला आता माझं सारं सुख तुमच्यामध्ये आलं, हे शक्य आहे? ह्या साऱ्या पोरकटपणाच्या गोष्टी आहेत. कधी कधी लोक म्हणतात भंतेजी आशीर्वाद द्या, डोक्यावरती हात ठेवा. आता काय बोलायचं तर? ह्या अंधश्रद्धामध्ये मनुष्य म्हणून की त्याला नाही, खरंच बाहेरून काहीतरी मिळतं आपल्याला, परंतु विज्ञान इथे क्लिअरली सांगतं की काहीच संबंध नाही त्याचा. तुम्ही पूर्णपणे इंडिपेंडंट एंटिटी आहात, पूर्णपणे स्वतंत्र अस्तित्व आहे तुमचं, त्यापेक्षा वेगळं काही नाही. तुम्ही जे करता त्याचा परिणाम तुम्हालाच होणार. राग आला, मानसिकता कोणाची बिघडते? ज्या माणसावरती रागवला त्याच्यावरती काही परिणाम होतो का? त्याला पत्ताही लागत नाही तुम्ही रागावलं ती काय म्हणून, पत्ताही लागत नाही त्याला. अनटच राहतो तो, काही त्याला वाटत नाही, त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. पण तुम्ही मात्र रागानं फणफणता.
ताप सोडतो तुम्हाला, मानसिकता खराब होऊन जाते, विचार बंद होऊन जातात, विचार करण्याची शक्ती ताबडतोब बंद होते, ती फॅकल्टी ताबडतोब शटअप होते की तुम्ही विचार नाही करू शकत. रागाच्या भरामध्ये जे करता येईल ते तुम्ही करत राहता. त्यामुळे भावना इतक्या भयंकर असतात की माणसाची विचारशक्ती ताबडतोब ते बंद करतात. एवढा हे आपल्या भावनांचा परिणाम. कोणती भावना, त्याला आपण वासनाविकार म्हणतो. कोणतीही वासना, कोणतीही भावना मनामध्ये निर्माण होऊ, मनुष्य त्याच्या अधीन गेला की विचारशक्ती बंद. हा दरवाजा बंद, बुद्धीचा विचारांचा दरवाजा बंद, दरवाजा फक्त भावनाचा सुरू होतो. आणि या पद्धतीनं भावना माणसाच्या जीवनाचं सारं कंट्रोल करतात. आणि त्यामध्ये दुःखाची अनुभूती त्याला येते, ते त्याला नकोसं वाटतो, तो त्याचा तिरस्कार करतो, त्याच्या विरोधामध्ये सतत प्रयत्न करतो. सुख पाहिजे त्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण ते लाभतं आणि गायब होतं. तेवढ्यापुरतं मिळालं, गायब. भूक लागली, कुठे लक्ष असतं सारं? भूक लागली माणसाला आणि तुम्ही त्याच्यापुढे फार चांगलं संगीत प्रस्तुत केलं तर तो एन्जॉय करतो? करू शकत नाही ना तो. 1-2 दिवस उपाशीच आहे, त्याला तुम्ही करमणूक करा, संगीत वाजवा त्याच्यापुढे, किंवा चांगलं नाट्य त्याला पाहायला सांगा, काहीतरी करा जेणेकरून त्याला आनंद वाटेल. ही इज नॉट गोइंग टू एन्जॉय. त्याची ती भुकेची भावना इतकी तीव्र आहे की तुम्हाला अन्नाच्या नावानं त्याला माती जरी खायला दिली तर तो खाईल, काही द्या त्याला, तो खाईल. मग आवडीनिवडीचं पाहणं हे मला काही चालत नाही, हे काही मला आवडत नाही, अजिबात नाही. जे मिळेल त्याच्यावर तो तुटून पडेल, ही तो गोष्ट खरी आहे. त्यामुळे भावना किती तीव्र असतात आणि आपल्या जीवनावरती किती पक्का कंट्रोल त्यांचा असतो हे थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग आपण ते जे करतो, त्याची भूक भागली, शांत झाला, काहीतरी ओबडधोबड खायला दिलं तुम्ही त्याला, आणि नंतर पंचपक्वानांचं ताट आणून पुढे ठेवलं, काय होतं? संपलं ना. किती आवडीचे पदार्थ असो, त्याला हात लावण्याची त्याची गरज नाही. त्याला तृप्ती झाली, तो शांत झाला. किती वेळ? किती वेळ? पोरा येरे माझ्या मागल्या 3-4 तासानंतर सुरू. 6 तास झाले, वाढले. 12 तास झाले, पुन्हा तितकाच व्याकुळ जसा अगोदर व्याकुळ झाला होता. हे चक्र आहे आणि ह्या चक्रामधून दुःख निर्माण होतं आणि मनुष्याचा त्याच्यावरती काही अधिकार असत नाही. आणि म्हणून बुद्धानं म्हटलं की कुशल कर्म करणं अवघड आहे. कुशल कर्म केलं तर दुःख कमी होतं. दुःख निर्माण करण्यासाठी ज्या वातावरणाची गरज असते ते वातावरण बदलतं आणि त्याचा परिणाम कालांतराने होतो. एकदमच जमिनीत बी लावलं की दुसऱ्या दिवशी किंवा लागलीच फळ येत नाही, त्याला निश्चित काळ जावा लागतो. त्यामुळे आपलं कर्मही जीवनभर चालत राहतं आणि त्यानंतर ती माणसाची सवय बनते. म्हणून जन्मतः जुळ्या मुलांचे 2 जुन्या मुलांचे सुद्धा स्वभाव सारखे नसतात. का बदल झाला? विज्ञानामध्ये त्याचं उत्तर कोणाकडे नाही, सायन्समध्ये त्याचं उत्तर कोणाकडे नाही. ते उत्तर बुद्धांना दिलेलं आहे की त्यांच्या चेतनाशक्तीवरती, कॉन्शियसनेसवरती परिणाम झालेला आहे. कॉन्शियसनेसला एक सवय लागलेली आहे आणि ती सवय तशीच पुढे चालू राहिलेली आहे. म्हणून जन्मतः प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा असतो. याचं एक्सप्लेनेशन आपल्याला सायन्समध्ये पाहायला मिळत नाही, मटेरियलिस्टिक सायन्समध्ये तर अजिबात नाही. त्याचं उदाहरण फक्त बुद्धानं दिलेलं आहे की ह्या चित्त संततीमध्ये, चित्ताच्या प्रवाहामध्ये तो प्रवाह तसाच चालू होतो. जे काही परिणाम झालेले असतात, जी काही मिलावट झालेली असते, ती मिलावट तशीच पुढे जाते. त्यामध्ये जो नवा जन्म होतो त्या मिलावटी सकट होतो. म्हणून त्या साऱ्या गुणांची तिथे प्रस्थापना झालेली असते. म्हणून स्वभाव वेगळा असतो. मग जे कर्म मनुष्य करतो त्या स्वभावाप्रमाणे करतो. मागच्या जन्माचं फळ नाही मिळत, पण स्वभाव तुमचा तसा झालेला असतो
त्यामुळे मागच्या जन्माच्या कर्मासारखं कर्म तुम्ही रिपीट करू शकाल, मग त्याचं फळ तुम्हाला मिळेल. पण मागच्या जन्मात कोणाच्या थोबाडीत मारली होती म्हणून आत्ता माझी थोबाडीत खातो आहे असं कधी व्हायचं नाही ते. कारण तिथे फिजिक्सचा एक नियम आहे, लॉ ऑफ प्रॉक्सिमिटी, सान्निध्याचा नियम आहे, की जिथे कारण घडले असेल तिथे त्याची संलग्न, त्याशी जोडलेला परिणाम असतो, त्यापासून तुटलेला परिणाम नसतो. काही लक्षात येतं आपल्याला? जिथे कारण घडलं परिणाम तिथेच घडेल, तिथपासून तुटून तो दूर अंतरावरती परिणाम व्हायचा नाही. तो हा लॉ ऑफ प्रॉक्सिमिटी आहे आणि तो प्रामुख्याने माणसाच्या आचरणाला तर पूर्णपणे लागू होतो. आणि मग मनुष्य जे कर्म करतो त्याप्रमाणे त्याला त्याच्या पुढच्या जन्मामध्ये त्या कर्माप्रमाणे विशिष्ट अवस्था प्राप्त होतात. आता याच्यावरती किती विश्वास ठेवायचा ते आपण ठरवायचं, पण बुद्ध धर्मामध्ये जे सांगितले ते मी आपणा पुढे मांडतो आहे. आणि चूलकम्म विभंग सुत्त मध्यम निकायामधलं 135 त्याच्यामध्ये ही सारी भाषा आलेली आहे की चित्तसंततीमुळं माणसाचं नवीन जन्मामध्ये त्याचा विशिष्ट प्रकारे स्वभाव घडतो आणि त्या स्वभावाप्रमाणे तो वागत राहतो. समजा एका जन्मात तो हिंसक असेल तर त्या नवीन जन्मामध्ये लहान वयापासून त्याची प्रवृत्ती हिंसक होते. प्रत्येक माणसाची प्रवृत्ती वेगवेगळी असते, हा तर प्रत्यक्ष अनुभव आहे प्रत्येकाचा. मग ती प्रवृत्ती एवढंच फक्त त्याला मागच्या जन्मातून मिळालेलं असतं. बाकी मग जे काही कर्म करेल ते तेव्हा होईल ते कर्म, आणि त्याचा परिणाम त्याला त्याच काळामध्ये भोगावा लागेल. मागच्या कर्माचा परिणाम अजिबात नाही. मग आता समजा कुणी माणूस हिंसक आहे, त्याची प्रवृत्ती हिंसक राहील, आणि हिंसक प्रवृत्ती असणारी माणसं अल्पजीवी असतात, दीर्घायुष्य जगत नाहीत, अल्पायुष्यामध्ये मरतात. कुठल्याही कारणानं मरतील, हिंसा करून मरतील की हिंसा न करता मरतील, परंतु त्यांना दीर्घ जीवन लाभत नाही असं त्या सूत्रामध्ये म्हटलेलं आहे. जे अहिंसक असतात ते दीर्घायुष्य होतात. आपल्याला हे पाहायला मिळतं, काही माणसं खूप जगतात, काही माणसं लवकर मरतात. उत्तर काहीच नाही काय लवकर मिळतात म्हणून. तर त्याचं उत्तर या सूत्रामध्ये अशा प्रकारे देण्याचा प्रयत्न केलेला आहे की हिंसक प्रवृत्तीची माणसं अल्पायुष्य राहतात आणि अहिंसक माणसं दीर्घायुष्य जगतात. इतरांना दुःख देणारे जे असतात त्याला सॅडिस्ट म्हणतात इंग्लिशमध्ये. इतरांना दुःख दिले की आनंद होतो, इतरांना त्रास दिला की आनंद होतो. हल्ली ते रॅगिंग वगैरे प्रकार जे असतात ना ते त्याच्यामधले आहेत, की इतरांना दुःख द्यायचं, त्रास द्यायचं आणि आपण आनंद भोगायचा. तर अशा प्रवृत्तीची जी माणसं आहेत तीही रोगी म्हणून जन्मास येतात किंवा रोगग्रस्त होतात. भयंकर रोगही ग्रस्त होऊ शकतात ते. आणि इतरांना अजिबात दुःख न देणारी माणसं म्हणे आरोग्य संपन्न राहतात, निरोगी राहतात. हे आता लावून पाहायचं आपल्याला, किंवा आपल्या अवतीभोवती असली माणसं त्यांना की असं का म्हणून काहीतरी कारण असेल ना. मग दुसरं कुठलंच कारण माहीत नाही तर बुद्धाने सांगितलं हे कारण तरी लक्षात घ्यायला पाहिजे. भले ते पटो नाही तर न पटो, परंतु काही तर काही त्याच्यामध्ये सत्यांश असला पाहिजे. म्हणून दुःख न देणारी माणसं आरोग्य संपन्न असतात. रागीट, शिरजोर, दुष्ट, संतापी, चिडखोर माणसं, त्यांना त्या प्रवृत्तीमुळे त्यांचा नवीन जन्म झाला की ते कुरूप असतात, अगली. का माणसं अगली म्हणून जन्मास येतात? आणि प्रत्येक आईबाबाची मुलं सेम टू सेम असतात असं नाही बरं, त्यांच्यामध्ये खूप व्हेरिएशन असतं. हे थोडंसं लक्षात घ्या. जसेच्या तसे अजिबात नसतात. इतकंच काय, परंतु एकाच आईबाबाची मुलगी आणि मुलगा एकसारखे नसतात. हे खरं आहे की खोटं आहे? एकसारखे नसतात, दोघांच्या मध्ये फरक आहेच. आईचं नाक मुलाला मिळतं आणि हे बापाचं नाक मुलीला मिळतं. हा साधारणतः लक्षात येतं जर ऑब्झर्वेशन आपण केलं तर.
हे का घडतं, काय उत्तर आहे त्याचं? सायन्सजवळ नाही उत्तर त्याचं. सायन्सजवळ याचं उत्तर नाही. ते उत्तर बुद्धानं असं दिलेलं आहे. आता जेव्हा सायन्स टेस्ट करेल, सिद्ध करेल, तेव्हा आपण बघू. पण आता तरी या उत्तरापेक्षा दुसरं उत्तर आपल्याकडे नाही. म्हणून रागावरती माणसानं जय मिळवावा. आता तुझ्या हातात आहे बाबा, नाही तर पुढे कुरूप जन्मास येतील. आताच आरशापुढे नतून ठरून काही भागायचं नाही. त्यासाठी चांगलं वागलं तर उद्या फायदा होऊ शकेल. आणि याच्या उलट जी माणसं असतात, रागीट नसतात, प्रेमळ असतात, उद्दामपणा करत नाही, दुष्टपणा करत नाहीत, संताप करत नाहीत, चिडचिड करत नाहीत, अशी माणसं सुस्वरूप म्हणून जन्मास येतात, सुंदर म्हणून जन्मास येतात. जे द्वेषी असतात, आपण म्हणतो जळके, जळणारे, दुसऱ्याचं काही चांगलं पावत नाही, जळतात माणसं, म्हणून त्यांना जळके म्हणतात, जळणारे म्हणतात, द्वेषी म्हणतात. अशी माणसं जी आहेत ती दुर्बल म्हणून जन्मास येतात, वीक, अशक्त. आणि त्याच्या उलट जे प्रेमळ असतात, दुसऱ्याच्या सुखात आनंद मानतात, गौरव वाटतो, आनंद वाटतो, अशी माणसं सशक्त म्हणून जन्मास येतात म्हणे. जी दानी माणसं असतात ती वैभवात जन्मास येतात. आणि जी कंजूस असतात ती गरिबी जन्मास येतात, अभावात जन्मास येतात. जी अहंकारी असतात, दुराग्रही असतात, हट्टी असतात, उद्धट असतात, ही माणसं खालच्या पातळीवरती जन्मास येतात, नीच पातळीवर. त्याच्या उलट जे संयमी असतात, विनयशील असतात, आदर करणारे असतात, ते उच्च पातळीवरती जन्मास येतात. गुणी, धार्मिक, साधू संत, चांगले वागणारी माणसं, यांचा अनादर करणारे, त्यांची चेष्टा करणारे, त्यांना त्रास देणारे, अशी माणसं अज्ञान म्हणून जन्मास येतात किंवा बिंडोक म्हणून जन्मास येतात, बुद्धीनं कमजोर. आणि गुणांचा, सद्गुणांचा, चांगल्याचा आदर करणारी, सन्मान करणारी माणसं जी आहेत ती बुद्धिमान म्हणून जन्मास येतात. आता हे पालीमध्ये आलं आहे, ते मी आपल्याला सांगितलं आहे, आणि हे बुद्धाचं वचन म्हणून त्या पाली ग्रंथामध्ये आलेलं आहे. आणि ह्या साऱ्या गोष्टींचा विज्ञानानं कधीही विचार केलेला नाही, विज्ञानाला याच्यातलं काहीच सापडलेलं नाही, कारण हा मामला सारा कॉन्शियसनेसशी संबंधित आहे. आणि कॉन्शियसनेसचा विचार जगाच्या इतिहासामध्ये फक्त बुद्धानं केलेला आहे. तर अशा प्रकारे मनुष्य आपल्या कर्माचा बांधील आहे. आता त्यानं कोणाच्या थोबाडीत मारली तर तो आणखी दोन खाणारच आहे. परंतु थोबाडीत मारण्याची जी आदत जर पुढच्या जन्मात राहिली तर तिथे असंच मार खाणार आहे. परंतु आत्ताचे थोबाडीत बसलेली तेव्हा बसेल असं नाही, तेव्हा ते नवीन असेल सारा. एवढाच फक्त आपण फरक लक्षात करायचा, कारण ती प्रवृत्ती बनलेली असते. आणि प्रवृत्ती बदलणं कोणाच्या हातात आहे? प्रवृत्ती बदलणं कोणाच्या हातात आहे? राग आला कोणाला कळतो? आपल्याला कळतो ना. मग रागवायचं नाही, ठरवायचं कोणी? आपण ठरवू शकतो. आणि बुद्धानं नेमकं इथे लक्ष केंद्रित केलेलं आहे. अरे बाबा, तू ठरवू शकतो, तुझ्या हातामध्ये ती शक्ती आहे, तू कंट्रोलरच आहेस. आणि ते तू काम करत नाही, काय उठाठेवी करतो. जग शाश्वत आहे की अशाश्वत आहे, काय पडलं तुला त्याचं? जे तुला करणं शक्य आहे, जी तुझी ताकद आहे, जे तुला आज गरजेचं आहे, ते करायचं सोडून तू नाही ते उठाठेवी करत बसतोस. काही लक्षात आलं? म्हणून या बाकीच्या गोष्टींना बुद्धानं उत्तरं दिली नाहीत. त्यांनी उत्तर दिलं की तूच आहे तुझ्या जीवनाचा स्वामी, म्हणून तू जे करशील त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. आपण खोटं बोललो, परिणाम कोणाला भोगावा लागतो? आपला अनुभव असतो ना कधी ना कधी तसं काही केलं झाल्याचा, करण्याचा. वितृष्ट निर्माण होतो, वैर निर्माण होतं, संकट निर्माण होतात, माणसं तुटतात. म्हणजे आत्ताच आपला खोटं बोलण्याचा परिणाम होतो, हा आपला अनुभव आहे. तो चांगलं वागण्याचा परिणाम होतो, हाही आपला अनुभव आहे. माणसं जवळ येतात.
मदत करतात, चांगले वागतात. म्हणजे हा नित्याचा आपला अनुभव असूनसुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, कर्माकडे दुर्लक्ष करतो. हे बुद्धाच्या मते अतिशय चूक आहे. आणि माणसाला कुशल कर्म करायला शिकवणं हा बुद्धधर्माचा एकमात्र हेतू आहे की तुम्ही हे करा. निर्वाण नाही प्राप्त झालं तरी काही बिघडत नाही, पण किमान तुम्ही आत्ताच्या जीवनामध्ये सुधारला, जुन्या ह्या चुका नकारात्मक गोष्टी जर सुधारल्या तर आत्ताच तुमचं जीवन सुखी होणार आहे, अधिक चांगलं होणार आहे, अधिक उत्तम होणार आहे. त्याचे परिणाम तुम्हाला आत्ताच मिळणार. आता अंगुलीमालासारखा किती लोकांना मारलं त्यानं? म्हणे 999 लोकांना. म्हणजे अव्वल दर्जाचा खुनी. तेवढा खून करणारा हिटलरसुद्धा नव्हता. ही तर वस्तुस्थिती आहे. आणि तरी तो अर्हतपदास पोचला. म्हणजे बुद्धानं वारंवार माणसाला हे सांगितलं की तुझ्या हातामध्ये आहे सर्व काही, तू करू शकतोस. तुझं लक्ष उडालंय तुझ्यावरून. ते गेलं देवाकडे, ते गेलं स्वर्गाकडे, ते गेलं नरकाकडे, ते गेलं बाहेर. त्या बाहेरच्या कोणत्याही गोष्टी तुझ्या कामाच्या नाहीत. ते सारं व्यर्थ कर्मकांड आहे. तो सारा फालतूपणा आहे. पूजा अर्चा करा, कर्मकांड करा, व्रतवैकल्य करा, ऑल इज वेस्ट. त्याचा काडीचाही उपयोग नाही. ही बुद्धाची निक्षून सांगितलेली भूमिका आहे की तू केलं पाहिजे. तुझा स्वभाव ही मूळ गोष्ट आहे. त्या स्वभावातून जे घडेल त्याचा तू मालक आहे. तुला ते भोगावंच लागेल. त्याचे परिणाम तुला होणारच आहेत. स्वभाव बदल, परिणाम आत्ता चांगले होतील. आणि मेला असतं पुढेही चांगलंच होणार आहे. म्हणून उद्या काय होईल त्याची चिंता करू नकोस. माझं उद्या काय होईल, स्वर्ग मिळेल की नरक होईल, काही विचार करू नकोस. स्वर्ग तुला आत्ता इथे मिळवता येऊ शकतो. आज मिळाला तर उद्याची तुला चिंता राहत नाही. म्हणून धम्मपदामध्ये म्हटलं आहे, धम्मचारी सुखंसेती, की धम्माचं आचरण करणारा निवांत राहतो. अस्मिन लोके परम्यच, तो याच लोकामध्ये आत्ताच्या जगामध्ये निवांत आहे. मेल्यानंतर काय तो अशांत बनणार आहे? तो स्वभाव त्याचा पुढे चालू राहणार आहे. त्यामुळे पुढची चिंता करू नको, मला स्वर्ग मिळेल की नरक मिळेल. जर मी आत्ता निवांत आहे तर मला हा पुढचं कुठलं अस्तित्व लाभलं तरी ते निवांतच असणार आहे. त्या गुणांनीच समृद्ध असणार आहे. जे आज माझ्यापाशी आहे ते उद्या माझ्यापाशी असणार आहे. म्हणून परलोकाची चिंताच करू नको. स्वर्ग नरकाचा विचारच करू नको. विचार कुठला कर? आत्ताचा कर की मी आत्ता काय करतो आहे. म्हणून बाबासाहेबांनी या प्रकरणाचं नाव काय दिलं आहे? मृत्यूतर जीवनाची चिंता कशाला करा. काही वाईट बोलले का ते? फक्त एवढं सारं आणखी थोडंसं लिहायला पाहिजे होतं, नाही लिहिलं म्हणजे काही त्यांची चूक झाली म्हणायची का? समजने वाले को इशारा काफी होता है. त्यामुळे एवढं ज्याला समजदार आहे त्याला कळेल. न समज आहे तो म्हणे हा काही अर्थ नाही त्याला, टाकावं येते वगैरे. पण असाच प्रकार आहे ना. त्यामुळे अनेकांना बुद्ध धर्म ही बाबासाहेबांचा ग्रंथही टाकावं वाटतो. त्याचं कारण हे आहे, ते नको त्या गोष्टीच्या मागे लागतात. तर आपल्या आत्ताच्या कर्माचा विचार करणं याला बुद्धानं सर्वात महत्त्व दिलेलं आहे. मागे कसा होता अंदाज करा. मी रागीट आहे ना, मग मागच्या जन्मी तसाच पराक्रम केलेला असेल. एवढं गृहीत द्यायला काही हरकत नाही. बरं राग हेवी चांगला नाही, तेही चांगला नाही, मग आता तरी मी सुधारलं तर बरं होईल ना, आताही माझा फायदा होईल. आणि बुद्ध म्हणतात की पुनर्जन्मामध्ये चांगलं पुनर्जन्माला होईल तर फायदाच फायदा आहे, काही नुकसान आहे का? पण ते मिळो नाही तर न मिळो, आत्ता मला प्रत्यक्ष फायदा होतो, हे काही कमी आहे का? म्हणून बुद्ध धर्माच्या आचरणाला, बुद्धाच्या त्या शिकवणीला अशा प्रकारे लक्षात घेणं हे माणसाचं खरं समजणं आहे. ही त्याची खरी अक्कल आहे. आणि हे ज्याला कळत नाही तो मनुष्य नुसतं बुद्धाचं नाव घेतो आणि 100 योजने दूर राहतो. हे शिकावंच लागतं आहे. हे सूत्र किती लोकांनीही लक्षात घेतलं मला माहीत नाही. पण बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचणारे जे काही शेकडो हजारो लाखो लोक असतील, मला खात्री आहे की त्यांना ते कळणार नाही जोपर्यंत त्यांच्यापैकी कोणी ह्या मूळ सूत्रांचा अभ्यास करणार नाही. ही मूळ सूत्र कोणी लक्षात घेतली नाही तर नुसता बाबासाहेबांच्या ग्रंथावरून त्याला काहीही कळायचं नाही. कर्मसिद्धांताचं ते एक्सपोजिशन आहे. आणि बाबासाहेबांनी फक्त त्याचा वरचा मुद्दा घेतला
की निरर्थक गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका, त्यावरती तुमचा पुनर्जन्म अवलंबून आहे, त्यावरती तुमचा पुढचा जीवनाचा परिणाम अवलंबून आहे, या फंदामध्ये पडू नका. हा अतिशय महत्त्वाचा भाग त्यांनी सांगितलेला आहे. आणि हे लक्षात येणं, समजणं हा तर सम्यक दृष्टीचा भाग आहे. आत्ता माझा लाभ होतो आहे ते माणसाला कळत नाही. मग माणसं विद्यापीठात बुद्धधर्म शिकायला जातात. केव्हा जातात शिकायला? रिटायर झाल्यानंतर. अरे काही शिकायची वेळ आहे का? आयुष्य गेलं रागामध्ये, आयुष्य गेलं द्वेषामध्ये, आयुष्य गेलं त्या साऱ्या भावनांच्यामध्ये, आणि आता शेवटी तुम्ही बदलायचं ते राहिलं बाजूला, तुम्ही परत शिकायला जाता. म्हणून पण एरी माझ्या मागल्या काही उपयोग होणार आहे का? वयाची 60-70 गाठली आणि तुम्ही ही बुद्धिझममध्ये PhD केली, काय उपयोग आहे सांगा मला. नाही, गंमत जम्मत आहे ना. शिकायचं ज्या वयामध्ये जे शिकायचं, ज्याचा लागलीच फायदा करून घेता आला पाहिजे, ते वय गेलं, तो फायदा गेला. आणि आता जेव्हा वय संपण्याची वेळ आली, आऊट होण्याची वेळ आली, तेव्हा तुम्ही PhD करायला लागला. काही आहे का उपयोग त्याचा? याला लोक धार्मिकता म्हणतात. आम्ही बौद्ध आहोत असं अभिमानानं सांगतात. मला हसू येतं लोकांचं, अक्षरशः हसू येतं की दे आर वेस्टिंग देअर टाईम, दे आर वेस्टिंग देअर एनर्जी, दे आर वेस्टिंग एव्हरीथिंग व्हॉट एव्हर दे हॅड. चांगला वापर करण्यासाठी आपल्या एनर्जी नको तिथे घालवायचे. शिकू नये अशातला भाग नाही. कला कौशल्य माणसानं शिकावीत, ज्ञान सतत घ्यावं लागतं. परंतु एवढा त्याग करून, एवढं नुकसान करून मिळणारं ज्ञान जे आहे ते कामाचं नाही. आचरणाकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून गंमत अशी पाहायला मिळते पहा की बौद्ध म्हणणारी चांगली माणसंसुद्धा ह्या गोष्टी शिकायला येत नाहीत. ते आपल्या विचारत असताना आम्हाला माहीत आहे ना, आम्ही वाचलेलं आहे, आम्हाला बुद्धधर्म सारा माहीत आहे. आणि PhD झालं तर काय प्रश्नच नाही, आम्ही त्यातले PhDच आहोत, साधे सुधे आहोत का म्हणून. कुठल्याही PhD धारकानं ह्या एवढ्या पॅराग्राफवरती जरा समजावून सांगावं. ते मुळात शिरल्याशिवाय त्यांना काही कळणार नाही. आणि मुळात शिरणारी माणसं अत्यंत कमी आहेत. म्हणून बुद्धाचा धम्म शिकावाच लागतो, जाणावाच लागतो. आपल्या जीवनाचं आपल्याला परीक्षण निरीक्षण करावंच लागतं. हे माझं असं असं आहे, काय आहे तसं, काहीतरी पूर्वी बिघडलेलं असेल एवढं तरी लक्षात घ्या. आता मला दुरुस्त करता येऊ शकतं, माझी ती शक्ती आहे, बुद्धानं तो मार्ग दाखवलेला आहे. मी जर आता तसं केलं तर कदाचित पुढचा जन्म असला तर असला, मला तर मिळाला, पण तिथे मला वाईट तरी मिळायचं नाही. एवढा तरी सरळ विचार माणसानं केला पाहिजे. आणि एवढा सरळ माणसानं विचार केला तर जीवन सुधारल्याशिवाय राहत नाही. म्हणून बुद्ध धर्म नुसती शिकण्याची गोष्ट नाही, जाणण्याची गोष्ट नाही, ती मुळात करण्याची गोष्ट आहे. मेडिटेशन केलंच पाहिजे, शिलांचं आचरण केलंच पाहिजे. का तर त्यामध्ये आपलं हित आहे. आत्ता त्यामधून वाईट घडणार नाही, आत्ता त्यामधून दुःख वाढणार नाही, आपली जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती आणखी बळकट होणार नाही, ती कमजोर होत जाईल. आणि यासाठी आचरणाच्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. म्हणून 3 गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या. नंबर 1ची गोष्ट की आपलं जे आत्ताचं जीवन आहे हे आपल्या कर्माचा परिणाम आहे. मागे काहीतरी असं कर्म केलं असेल त्या प्रकारे आपले हे अस्तित्व निर्माण झालेलं आहे, पहिली गोष्ट. पण हे अस्तित्व मला जर कबूल नसेल, बरोबर वाटत नसेल, चुकीचं वाटत असेल, कमजोर वाटत असेल, क्षतिग्रस्त वाटत असेल, हे काही पटणारं नाही असं वाटत असेल, तर ते बदलण्याची ताकद आजच तुमच्यामध्ये आहे. आज तुम्ही ते करू शकता आणि ते केलंच पाहिजे, याची गरज आहे. एवढं जर केलं तर त्याचे व्यावहारिक परिणाम आज आपल्याला भोगायला मिळू शकतील. त्याचा लाभ आपल्याला आत्ता या जीवनामध्ये होऊ शकेल. आणि जर बुद्धानं म्हटलंच आहे की पुनर्जन्मामध्ये त्याचा फायदा होतो, तर पुढच्या जन्मामध्ये माझा फायदाच होईल, नुकसान काय आहे? पण तो होतो की नाही मलाच माहीत नाही. म्हणून मानलं काय न मानलं काय, काय फरक पडतो आहे? काही फरक पडत नाही. परंतु आज मात्र केलंच पाहिजे. आणि जर नाही केलं तर फरक पडल्याशिवाय राहत नाही. जसं आहे तसंच चालू राहतं, काही परिणाम होत नाही. म्हणून सर्व बुद्धाचा धम्म हा करण्यावरती अवलंबून आहे. याचा अर्थ बुद्धाच्या पुढे किती मेणबत्त्या लावायच्या त्या करण्याला काही अर्थ नाही, किती अगरबत्त्या लावायच्या
त्याला काही अर्थ नाही. किती फुलं वाहायची त्याला काही अर्थ नाही. बुद्धाला हार घालायचा की नाही त्याला काही अर्थ नाही. बुद्धाचं रूप ठेवायचं की नाही त्याला काही अर्थ नाही. काही लक्षात आपल्याला? बुद्ध धर्म या गोष्टीमध्ये कुठेही नाही. तो फक्त आमच्या मनाचा देखावा आहे. आम्हाला करावं लागतं किंवा वाटतं असं ते प्रदर्शन आहे. त्या प्रदर्शनापलीकडे काहीही नाही. म्हणून बौद्ध जीवन जगताना आम्हाला कुठल्याही गोष्टींची काही गरज वाटत नाही. सतत जागरूकता मनाची की मी कुशल वागतोय की अकुशल वागतोय. जिथे अकुशल असेल लक्षात आलं पाहिजे की अकुशल आहे, मी वागणार नाही, मी तसं करणार नाही. खोटं बोलण्याची वेळ आली, गप्प बसा. थापा मारायच्या नाहीत. असं म्हणायचं पुढे गेला की उजवीकडे वळा, डावीकडे सांगायचं उजवीकडे वळा. हे अशा काही थापा मारायच्या नाहीत. जे असेल ते हे आपल्याला स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे. कोणाला फसवण्याचा विचारच मनात आणायचा नाही की माझ्यामुळं कोणाचं नुकसान होईल, होऊ द्यायचं नाही. त्यामुळं ही जी गुणवत्ता आहे ही गुणवत्ता सोशल असोसिएशनमधून वाढते, त्याला प्रोत्साहन मिळतं. आणि म्हणून बुद्धांना सांगितलं की मोठ्या संख्येनं वारंवार एकत्रित या. आणि बौद्ध समाज अजिबात धम्माच्या नावानेही एकत्रित यायला तयार नसतो. पहा थोडीशी आपली स्वतःची विटंबना की बौद्ध समाज धम्माच्या नावानेही एकदाही एकत्रित यायला तयार नसतो. बुद्ध म्हणतात वारंवार, ॲज ऑफन ॲज पॉसिबल. आम्ही कधी यायला तयार नसतो. त्यामुळं बौद्ध म्हणून आपलाही स्वतःचा काही फायदा नाही, बौद्ध म्हणून समाजाचाही काही फायदा नाही, बौद्ध म्हणून इतरांचा सुद्धा काही फायदा नाही. इतकं ते वाईट झालेलं आहे. तर ह्या 10 अव्याकृत गोष्टींचा बुद्धानं ज्यावरती आपलं बोलणं नाकारलं, त्यामध्ये आपला वेळ घालवणं नाकारलं, त्याचा अर्थ आपण अशा पद्धतीने लक्षात घेतला पाहिजे की आत्ताच आपल्याला करता येणं शक्य आहे आणि ते आपण केलं पाहिजे. म्हणून पाली भाषेमधलं ते सूत्र आहे, सभ्ये सत्ता कम्मस्सका. सर्व प्राणी मात्र आपल्या कर्माची बांधील आहेत. कम्म दायादा कम्म योनी. ते आपल्याच कर्माचे वारस आहेत आणि आपल्याच कर्माप्रमाणे त्यांचा पुन्हा जन्म होतो. कम्म बंधू कम्म पटिसरणा. कर्मच त्यांचा बंधू आहे आणि ते कर्माला शरण जातात. यम कम्मं करिष्यति तस्य दायादा भविष्यति. जे काही ते कर्म करतील त्याचा परिणाम त्यांना भोगावाच लागतो. त्या कर्माचे ते वारस असतात. खून केला काही भोगावं लागत नाही. समजा नाही पकडला गेला तरी भोगावं लागत नाही. ते गुप्त राहणं, लपून छपून राहणं, त्या भीतीमध्ये जगणं हे काही जगणं आहे? खून केला, पकडला गेला नाही, फाशी झाली नाही, पण ठीक आहे, पण तुम्ही जगता कोणतं जीवन? चोराचं, लपून छपून राहण्याचं, सतत चिंतेचं, भीतीचं. मग आहे का त्या जगण्यामध्ये अर्थ? गोष्ट खरी आहे ना? मग हे चुकतं का? हे चुकतं का? नाही चुकत, कोणाला चुकत नाही. त्यामुळं आता आपण जे कर्म करतो ते आपल्याला चुकत नाही, त्याचा परिणाम आपल्याला भोगावाच लागतो. काळ फार तर कमी जास्त होईल, परंतु त्याच्यामुळे आपली सुटका मात्र अजिबात होऊ शकत नाही. म्हणून आपण कम्माचे वारस आहोत. कम्म दायादा कम्म योनी कम्म बंधू कम्म पटिसरणा. यम कम्मं करिष्यति तस्य दायादा भविष्यति. म्हणून जे काही आपण कर्म करतो त्याचं आपण वारस बनतो. त्याशिवाय दुसरं काही घडत नाही. आपल्या कर्माचा दुसरा कोणी वारस असू शकत नाही. आणि म्हणून बुद्धानं सारा जोर जो दिलेला आहे तो आत्ता कुशल कर्म करण्यावरती दिलेला आहे. हे कुशल कर्म आत्ता केलं त्याचा या जीवनात लाभ होईल. हे कुशल कर्म केलं, पुढच्या जन्मावरती विश्वास जरी नसला तरी बुद्धाचं म्हणणं खरं असेल तर पुढचा जन्मही आपल्याला लाभेल आणि तोही चांगला लाभेल.
एवढं जरी जबाबदारी आपण घेतली तरीसुद्धा आपल्याला आपल्या जीवनाला सार्थक करता येईल आत्ता इथे जगत असताना. आणि ही बुद्धधर्माची सर्वात मोठी ताकद आहे जी कुठल्याही धर्माजवळ नाही. म्हणून इतर कुठल्याही धर्मातला मनुष्य सध्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्त करू शकत नाही, काहीच प्राप्ती करू शकत नाही. तो कर्मकांडामध्ये त्या जुन्या सवयीमध्ये तसाच वाहवत जातो मरेपर्यंत, त्याच्या पदरात काही पडत नाही.